तर पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर बोलतायत। लोकशाहीचा उत्सव आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत। पण आपण बघितलं असेल तर हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। मग वार्ड रचना असेल, बाकीच्या प्रभागामध्ये असलेले मतदार छाननी असेल, त्याच्यामध्ये बराच गोंधळ झालेला आहे। अनेक लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे। काही लोकांना वार्ड सोडून पलीकडे मतदान करायची वेळ आलेली आहे। प्रशासनामध्ये झालेला कारभार अत्यंत गचाळ कारभार, म्हणजे ही निवडणूक घ्यायची म्हणून घेतली त्यांनी आणि एवढ्या धावपळीत घेतली की याच्यामध्ये नागरिकांना सूचना करताना किंवा तक्रारी नोंदवताना वेळसुद्धा मिळाला नाही। प्रशासनाने ह्याच्यामध्ये अत्यंत चुकीचं काम केलं। हे निवडणुका आता पुणेकर समोर जात आहेत, पण मला विश्वास आहे पुणेकरांच्या पाठीशी उभे राहतील, पुणेकरांच्या पाठीशी उभे राहतील हा माझा विश्वास आहे। आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल की ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये आम्ही शिवसेनेने सर्व युवकांना संधी दिलेली आहे आणि युवकांना संधी देत असताना पुढच्या 25-30 वर्षाचं नेतृत्व हे शिवसेनेचं घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। शिवसेना एक कुटुंब आहे। एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे। आमचे गणेश नलावडे असतील, अनेक सगळेच मित्र परिवार पुणे शहरात की ज्यांना चेहरे नाहीत आयुष्यामध्ये, त्यांचं कुटुंब राजकारणामध्ये नाही, अशा कुटुंबाला आम्ही उमेदवार दिली आणि आमचे उमेदवार लढताना आपण बघतायत। आपण ज्या भूमीमध्ये आत्ता उभं, ही छत्रपतींची भूमी आहे। शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला जिजामाता घेऊन आले ह्या अंगणामध्येच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याची गुढी उभारली आणि आपण बघितलं असेल तर ही स्वराज्याची गुढी आता आम्ही बी या निवडणुकीच्या रूपानं आम्ही आमच्या सर्व परिवाराला, युवकांना संधी दिलेली आणि या संधीचं सोनं छत्रपतींच्या साक्षीने हे करतील हा माझा विश्वास आहे। राज्यात माहिती सत्तेत असलेलेच तिन्ही पक्ष या ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढत होते आणि आरोपी एकमेकावर करत होते विकासाच्या मुद्द्यावर। बघा, तर आपण राज्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा सगळा प्रकार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। तर पुण्यात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।